महाशिवरात्री हा भगवान शिवशंकराच्या उपासनेचा सर्वात मोठा सण. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला हा उत्सव साजरा केला जातो. यंदा महाशिवरात्रीच्या तारखेबाबत भाविकांमध्ये थोडा गोंधळ होता. मात्र पंचांगानुसार ही शंका आता दूर झाली आहे. 2026 मध्ये महाशिवरात्री फेब्रुवारी 15 रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी शिवभक्त उपवास करतात आणि शिवलिंगावर रुद्राभिषेक करतात. यंदा पूजेच्या वेळी भद्रा आणि पंचक यांसारख्या ज्योतिषीय स्थितींचा विचार करणे महत्त्वाचे ठरेल. निश्चित तारीख आणि मुहूर्त. चतुर्दशी तिथी 15 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी सुरू होऊन ती फेब्रुवारी 16च्या पहाटेपर्यंत असेल. शिवरात्रीची मुख्य पूजा निशिता काळात केली जाते, जी 15 फेब्रुवारीलाच प्राप्त होत आहे. त्यामुळे याच दिवशी महाशिवरात्री व्रत पाळले जाईल. रुद्राभिषेकाचा शुभवेळ. यंदा रुद्राभिषेकासाठी दिवसभर शुभ मुहूर्त आहेत. मात्र सकाळी 7 ते सकाळचे 10:30 आणि संध्याकाळी सकाळचे 6:30 ते रात्री सकाळचे 9 ही वेळ अभिषेकासाठी अत्यंत फलदायी मानली जात आहे. मध्यरात्रीचा निशिता काळ मुहूर्त रात्री दुपारचे 12:09 ते रात्रीचा 1 पर्यंत असेल. भद्रा स्थिती. ज्योतिषशास्त्रानुसार 15 फेब्रुवारीला दुपारी भद्रा स्थिती असेल. मात्र शास्त्रानुसार महादेवाची पूजा आणि रुद्राभिषेक करताना भद्रेचा कोणताही अशुभ प्रभाव पडत नाही. शिव स्वतः महाकाल असल्याने त्यांच्या उपासनेत भद्रा अडथळा ठरत नाही. पंचक स्थिती. यंदा महाशिवरात्रीला पंचक काळ नसेल, ज्यामुळे बांधकामे किंवा खरेदीशी संबंधित कामात अडथळे येणार नाहीत. ही स्थिती शुभ मानली जात असून भाविक निर्भयपणे आपली धार्मिक कार्ये करू शकतात. पूजेचे नियम. महाशिवरात्रीला शिवलिंगावर बेलपत्र, धतुरा, पांढरी फुले आणि गंगाजल अर्पण करावे. भगवान शिवाला तुळस किंवा केतकीची फुले चुकूनही वाहू नका, कारण ते निषिद्ध मानले जाते. उपवास आणि पारण. ज्या भाविकांना उपवास करायचा आहे त्यांनी 15 फेब्रुवारीला संकल्प करावा. उपवासाचे पारण दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 फेब्रुवारीला सकाळी सूर्योदयानंतर चतुर्दशी तिथी संपण्यापूर्वी करावे. 15 फेब्रुवारीची महाशिवरात्री आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत अनुकूल आहे. ग्रहांची स्थिती शुभ असल्याने या दिवशी केलेली भक्ती आणि रुद्राभिषेक शिवकृपा मिळवून देण्यास मदत करेल.